1936ला जे फैजपूर या ठिकाणी काँग्रेस अधिवेशन झालं ते काँग्रेसचं एकूणातील 50वे अधिवेशन आहे। तसंच हे पहिलंच काय आहे काँग्रेसचं ग्रामीण भागातील अधिवेशन। 1939 अधिवेशन त्रिपुरा या राज्यातच झालंय असं अनेकांना वाटतं, पण हे अधिवेशन झालंय त्रिपुरी या ठिकाणी। त्रिपुरी हे जबलपूर हे शहराचा एक भाग आहे, इथं लक्षात ठेवणे गरजेचं आहे। पण केवळ भारतालाच नव्हे तर पारतंत्र्यात असणाऱ्या जगातील प्रत्येक वसाहतीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी मागणी रामगढ अधिवेशनात पंडित नेहरूंनी। विद्यार्थी मित्र हो नमस्कार। व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक सचिन सत्रे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण भारतातील जवळजवळ सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा सामान्य ज्ञानाची माहिती घेत आहोत। त्या अंतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा घटक शिकवत आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास या घटकांतर्गत आज आपण बघणार आहोत 1936 ते 1940 या दरम्यानची काँग्रेस अधिवेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या आधी आपण 1935 पर्यंत सगळा इतिहास बघितलेला आहे। म्हणजे 1935 चा कायदा, त्यानंतर 1935 च्या कायद्यानुसार 1937 मध्ये जे प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या, त्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका त्यामध्ये 8 प्रांतांमध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळ आली। त्या मंत्रिमंडळाने काय काय कामं केली हे पण बघितलं आणि त्या मंत्रिमंडळाने नंतर राजीनामा का दिला हे पण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। आज आपण बघणार आहोत 1936 ते 1940 या दरम्यानची काँग्रेस अधिवेशन। कारण या दरम्यान झालेली जी काँग्रेस अधिवेशन आहेत त्याच्यावर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये कायम हमखास प्रश्न येत असतो। तर चला बघूया 1936 ते 1940 या दरम्यानची काँग्रेस अधिवेशन। तर बघा, या दरम्यानचं पहिलं अधिवेशन आहे ते म्हणजे 1936 चं फैजपूर अधिवेशन। 1936 चं फैजपूर अधिवेशन, हे जे फैजपूर हे ठिकाण आहे ते आपल्या महाराष्ट्रातच आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये। जळगाव जिल्ह्यात हे फैजपूर नावाचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी 1936 ला काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि हे जे 1936 ला काँग्रेसचं अधिवेशन झालं फैजपूर या ठिकाणी, त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। आणि या अधिवेशनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर हे अधिवेशन ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन होते। काँग्रेसची तोपर्यंत 49 अधिवेशनं झाली होती, हे अधिवेशन आहे 50वं। 1936 ला जे फैजपूर या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं ते काँग्रेसचं एकूणातील 50वं अधिवेशन आहे। तसंच हे पहिलंच काय आहे काँग्रेसचं ग्रामीण भागातील अधिवेशन आहे। ग्रामीण भागात झालेलं काँग्रेसचं हे पहिलंच अधिवेशन आहे जे आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये झालं आणि काँग्रेसचं हे काय आहे 50वं अधिवेशन आहे। तर असं हे 1936चं जे फैजपूर अधिवेशन आहे त्याच्याविषयी तुम्हाला कमीत कमी एवढी माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढं महत्त्वाचं अधिवेशन आहे ते म्हणजे 1938चं हरिपुरा अधिवेशन। गुजरातमध्ये हरिपुरा हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी 1938 ला हे अधिवेशन झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस। या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस। 1938च्या हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस। आणि या अधिवेशनात सर्वात महत्त्वाची घडामोड काय घडली, तर या अधिवेशनातच राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली। राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली। बघा, 1938चं जे हरिपुरा अधिवेशन होतं या अधिवेशनातच काय करण्यात आलं, तर राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आणि या राष्ट्रीय नियोजन समितीच्या अध्यक्षपदी पंडित जवाहरलाल नेहरू यांची नेमणूक करण्यात आली। म्हणजे 1938च्या हरिपुरा काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आणि ही जी नियोजन समिती होती, राष्ट्रीय नियोजन समिती, तिचे अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली। तर बघूया आता पुढलं अधिवेशन हे भारताच्या इतिहासात खळबळ माजवणारं असं अधिवेशन झालं।
ते 1939चं त्रिपुरी काँग्रेस अधिवेशन. त्रिपुरी हे आहे जबलपूरमध्ये. जबलपूर हे मध्य प्रदेशमधले शहर आहे आणि जबलपूर या शहराचाच एक भाग असलेला त्रिपुरी हे ठिकाण आहे. जबलपूर या शहराचाच एक भाग असलेला त्रिपुरी हे ठिकाण आहे. तर मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधल्या त्रिपुरी या ठिकाणी काय झालं, 1939चं अधिवेशन झालं. अनेक ठिकाणी असं उल्लेख येतो, त्रिपुरीच्या ऐवजी त्रिपुरा असा उल्लेख करतात. त्रिपुरा नावाचं एक राज्य आहे आपल्या भारतामध्ये. तर अनेकांना वाटतं की 1939चं अधिवेशन त्रिपुरा या राज्यातच झालंय असं अनेकांना वाटतं. पण हे अधिवेशन झालंय त्रिपुरी या ठिकाणी. त्रिपुरी हे जबलपूर हे शहराचा एक भाग आहे, इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पण कोण होते? सुभाषचंद्र बोस हेच होते. 1939च्या त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पण सुभाषचंद्र बोस होते. आणि या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष बनले. पण कसे, तर महात्मा गांधींनी ज्यांना समर्थन दिलं होतं अशा पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव करून. म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पण निवडणुका होत होत्या. त्या निवडणुकीमध्ये काय झालं 1939ला, तर सुभाषचंद्र बोस यांनी पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव केला. आणि नेमकं यावेळेस काय झालं होतं, तर पट्टाभी सीतारामय्या यांना महात्मा गांधींनी समर्थन दिलं होतं. तरी सुभाषचंद्र बोस यांचा विजय झाला. सुभाषचंद्र बोस यांचा विजय झाला. पण सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष जरी झाले तरी अध्यक्ष झाल्यानंतर पुढं काम करताना काँग्रेसचे जे सर्व वरिष्ठ नेते होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी काम करावं महात्मा गांधींच्या विचारानुसार. त्यांनी काम करावं महात्मा गांधींच्या विचारानुसार. यामुळेच काय झालं, तर सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये मतभेद झाले. काँग्रेसच्या इतर नेत्यांमध्ये पण मतभेद झाले. म्हणजे महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्याबरोबरच सुभाषचंद्र बोस यांचे मतभेद झाले 1939च्या अधिवेशनानंतर. त्यामुळं सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं, काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बघा, गांधीजीशी मतभेद, काँग्रेस कार्यकारिणीचा असहकार. म्हणजे गांधीजींशी तर मतभेद झालेच, गांधीजींशी मतभेद झालेच. त्याचबरोबर काँग्रेस कार्यकारिणी जी होती तिनं पण काय केला, सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर असहकार केला. मग त्यांना सहकारच करत नव्हते. या कारणांमुळे काय झालं, सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि सुभाषबाबूंनी म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जाग्यावर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काम पाहिलं. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम बघितलं. तर बघूया पुढला मुद्दा. त्यानंतरचं महत्त्वाचं अधिवेशन आहे मार्च 1940चं रामगढ अधिवेशन. मार्च 1940चं रामगढ अधिवेशन. त्याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद हे मार्च 1940च्या रामगढ अधिवेशनाचा अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनातलं महत्त्वाचा मुद्दा काय ठरला, तर पंडित नेहरूंनी केलेली मागणी. पंडित नेहरूंनी या अधिवेशनामध्ये खूपच क्रांतिकारक अशी मागणी केली. इंग्रज सरकारनं हादरवणारी मागणी केली. अर्थात इंग्रज सरकारनं काय ती मागणी मान्य केली नाही. ती मागणी इंग्रज सरकार कधीच मान्य करणार नव्हतं. पण पंडित नेहरूंनी केलेली मागणी अतिशय क्रांतिकारक होती. तर ती मागणी कोणती, तर केवळ भारतालाच नव्हे तर पारतंत्र्यात असलेल्या जगातील इतर सर्व वसाहतींना देखील स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी मागणी पंडित नेहरूंनी केली. बघा, आपण अनेक वेळा असं ऐकतो की ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या जगात सूर्य उगवेल, जिथं जिथं सूर्याचा प्रकाश जाईल त्या ठिकाणी ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. त्याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जाईल अशा ठिकाणी ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. फक्त भारतावरच होतं अशातला भाग नाही. श्रीलंकेवर होतं किंवा इतर ऑस्ट्रेलियावर होतं, आफ्रिका खंडातल्या दक्षिण आफ्रिकेसारख्या देशावर, अशा अनेक देशांवर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. तर पंडित नेहरूंनी मागणी काय केली की तर भारतालाच नाही, भारताला तर स्वातंत्र्य पाहिजेच,
पण केवळ भारतालाच नव्हे तर पारतंत्र्यात असणाऱ्या जगातील प्रत्येक वसाहतीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी मागणी रामगढ अधिवेशनात पंडित नेहरूंनी केली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण 1936 ते 1940 या दरम्यानची काँग्रेस अधिवेशन बघितली. इतिहास बघताना तो क्रमवार बघणं गरजेचं असतं, म्हणजे समजायला सोपं जातं. त्यामुळे त्या क्रमात आपण ही अधिवेशनं बघितलेली आहेत. या अधिवेशनांवर परीक्षेला हमखास प्रश्न येत असतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.